समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक, निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त. लोकवृत्त न्यूज टॉप 20 हेडलाईन्स 7 ऑक्टोबर 2024. कार टेम्पोच्या भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. नातेपुते फलटण शिंगणापूर पायथ्याला घडला अपघात. 3 जण गंभीर जखमी. माझ्याकडे बोट दाखवता, रामराजेंना तुतारीकडे जायचंय. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रामराजेंवर जोरदार टीका. साताऱ्यातील माचीपेठेतील त्या स्फोटाचे कनेक्शन सोलापूर पर्यंत. बार्शीतील दोघांना अटक. राज्यभर व्याप्ती असण्याची शक्यता. साताऱ्यातील त्या स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह. सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त. शिवतीर्थावर एकत्र येण्याचे सोशल मीडियाद्वारे आवाहन. पाचगणीतील भाजी मार्केटला भीषण आग. आगीमध्ये 7 दुकाने जळून खाक. लाखो रुपयांचे नुकसान. शॉर्ट सर्किटचा अंदाज. साताऱ्यामध्ये चिकनगुनियाचे रुग्ण वाढले. रुग्णालयामध्ये मोठी गर्दी. आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सातारा दौऱ्यावर. सायंकाळी वाई येथे जाहीर सभेचे आयोजन. विधानसभेच्या तोंडावर पक्ष सोडून जाणाऱ्यांवर काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळात लक्ष. पंतप्रधानांच्या लखपती दिदी योजनेला ब्रेक. उमेदच्या काम बंदचा परिणाम. बँकांकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या कर्जफेडीचा निर्माण होणार प्रश्न. निवडणुकीच्या तोंडावर यंदा ऊस दराची गोडी वाढणार का? हंगामापूर्वीच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कारखानदार शेतकरी संघटनांची बैठक. साताऱ्यात लॉजवर नेऊन 17 वर्षीय मुलीवर अत्याचार. शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. विधानसभेला 147 मतदार केंद्रे वाढवली. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडून विधानसभेच्या कामकाजाचा आढावा. गावठाण नाही तोपर्यंत पर्यटन आराखडा नको. क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांची भूमिका. ग्रामसभेतील निर्णयावर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक. ट्रॅक्टर चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद. फलटण ग्रामीण पोलिसांची माहिती. चोरट्यांकडून 8 गुन्हे उघडकीस. 65 लाखांचा मुद्देमाल जप्त. भोसरी येथे बंधाऱ्यात पडून महिलेचा मृत्यू. नातेवाईकांकडून घातपाताचा आरोप. पोलीस तपासाला वेग. औंध येथील एटीएम सेंटरमधून निघाल्या 500च्या फाटक्या आणि पुसट नोटा. एटीएम सेवा देणाऱ्या एजन्सीच्या कारभाराची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. आगाशिव डोंगर पायथ्याला बिबट्याच्या कळपाची दहशत. आगाशिवनगर कापिलसह धोंडेवाडीमध्ये वारंवार दर्शन. झरेवाडी येथे शॉक लागून एकाचा मृत्यू. इलेक्ट्रिक पोलला स्पर्श झाल्याने जोरदार शॉक. उपचारापूर्वीच जागीच मृत्यू. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी. आमदार जयकुमार गोरेंचा घणाघात. रामराजेंनी जे केले तेही भोगावं लागेल. जयकुमार गोरेंचा इशारा. साताऱ्यात बेकायदा फटाके स्टॉलवर कारवाई सुरूच. परवाना नसलेल्यांवर होतायत गुन्हे दाखल. चिकन सेंटर स्फोट प्रकरणामुळे दिवाळीच्या तोंडावर फटाका व्यावसायिकांना मोठा फटाका बसणार. पुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा गावच्या हद्दीत चालत्या कारने घेतला पेट. चालकामुळे जीवितहानी टळली. घटनेनंतर 1 तास महामार्ग चक्काजाम. लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.